नमस्कार. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कित्येक गेले वर्षे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे, पूर परिस्थितीमुळे तसेच वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांनी घेतलेले जे शेती पीक आहे त्याची पूर्णपणे नासाडी झालेली आहे. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला होता. कुठेतरी झालेले पिकांची नुकसान भरपाई मिळावी अशी त्याची सरकारच्या माध्यमातून अपेक्षा होती. त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले होते. शेतकऱ्यांना झालेल्या शेती पिकांचे कुठेतरी नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. ही आंदोलने पाहून सरकारच्या माध्यमातून 30 जून रोजी कर्जमाफी करण्यात येईल अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषी अधिकारी यांच्यामार्फत देखील काही कर्जमाफीच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच GR देखील काढण्यात आला होता. सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून कोणाची कर्जमाफी करायची तसेच कोणाची कर्जमाफी करायची नाही, तसेच याबद्दल अटी, पात्रता तसेच निकष काय असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती या समितीमार्फत दिली जाणार आहे. तसेच या समितीच्या मार्फत एक अहवाल तयार केला जाणार आहे व तो अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल. यानंतर थकीत शेतकरी किती आहेत, तसेच कोणत्या प्रकारचे कर्ज घेतलेले आहेत, तसेच कोणत्या स्वरूपाची कर्ज आहेत या सर्व गोष्टींची आकडेवारी तसेच माहिती घेणे सुरू आहे. जे थकीत आणि चालू कर्ज शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून त्यांचे आधार कार्ड, फार्मर ID कार्ड तसेच मोबाईल नंबर जो आधार कार्ड लिंक असेल तो, तसेच 7/12 उतारा तसेच खाते क्रमांक नंबर तसेच बँक अकाउंट नंबर अशा प्रकारची कागदपत्रांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे चालू वर्ष किती आहे, तसेच त्यांनी कोणत्या वर्षी कर्ज घेतलेले आहे, त्यांची परिस्थिती काय आहे आणि एकूण आकडेवारी किती आहे या सर्वांचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्यामुळे याबाबत कोणकोणते निर्णय तसेच कोणत्या अपडेट्स असणार आहेत हे आपल्याला या चॅनलवरून वेळोवेळी सांगण्यात येईल. तसेच सोसायटीच्या माध्यमातून जर तुमच्याकडे कागदपत्रांची मागणी केली तर तुम्ही सर्व प्रकारचे कागदपत्र देऊन त्यांना सहकार्य करायचे आहे. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तसेच तुमच्याकडे जे काही सर्व कागदपत्रे असतील ते तयार ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.